नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलला. आज का नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी बोर्डाच्या इंग्लिशच्या पेपरविषयी मित्रांनो महत्त्वाची माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 12वी बोर्डाच्या इंग्लिश पेपरची मित्रांनो ठिकाणी क्वेश्चन पेपर पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, हेच क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी बोर्डाच्या पेपरमध्ये विचारले जातील, असेच क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी डायरेक्ट तुमच्यासमोर ठिकाणी प्रश्नपत्रिका ओपन केली, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचे. कारण विद्यार्थ्यांनो, आपला हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली असते. आणि विद्यार्थ्यांनो, रिझल्टबाबत, ॲडमिशन प्रोसेसबाबत, तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये कोणते क्वेश्चन येतील, कसे पेपर येतील, संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली असते. पुढील ॲडमिशन प्रोसेसबाबतही गायडन्स केलं जात असतं. रिझल्ट डेटबाबतही माहिती प्रोव्हाइड केली असते. म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, त्यांना मदत मिळाली आहे. तुम्हालाही वाटत असेल की बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगले गुण मिळाले पाहिजे, तुम्हाला या ठिकाणी चांगल्या गुणांनी पास व्हायचे असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण मित्रांनो, आता फक्त तुमचा पहिला पेपर आहे, अजून तुमचे भरपूर पेपर बाकी आहे. त्याविषयी तुम्हाला मी संपूर्ण गाईडन्स करणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर जास्त वेळ तुमचा मी घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो. तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी क्वेश्चन पेपर ओपन केले आहे. आता तुम्हाला ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुम्ही जर ज्यावेळेस पेपरला जाता त्यावेळेस मित्रांनो सर्वात अगोदर क्वेश्चन पेपरचा तुमचा मित्रांनो जो फॉर्मॅट असतो, जो पॅटर्न असतो, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतो. ठीक आहे. आता हे झाल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जो पहिला प्रश्न असतो मित्रांनो बघा, तो प्रोजचा असतो, लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन विचारला जातो. यामध्ये मित्रांनो बघा, क्वेश्चन नंबर 1 दिलेला असतो, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A दिलेला असतो. यामध्ये दोन पार्ट असतात, ए पार्ट आणि बी पार्ट. लक्षात घ्यायचं आहे, ए पार्ट आणि बी पार्ट असतो मित्रांनो. क्वेश्चन नंबर 1चे ए आणि बी पार्ट असतो. आता ए पार्टमध्ये तुम्ही जर बघितलं, तुम्हाला 12 गुण मिळतात. आता ह्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. म्हणजेच काय, तर तुम्हाला मित्रांनो खाली या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. आता ह्या ॲक्टिव्हिटीज मित्रांनो किती असतात, तर जवळजवळ 6 ॲक्टिव्हिटीज मित्रांनो तुम्हाला ठिकाणी असतील. तुम्ही ठिकाणी बघून घ्या, तुम्हाला मी खाली दाखवतो. तुम्ही ठिकाणी बघू शकता, पहिली ॲक्टिव्हिटी आहे ट्रू ऑर फॉल्स, दुसरी ॲक्टिव्हिटी मित्रांनो रिअरेंज. नंतर तुम्ही जर बघितलं खाली जर स्क्रोल केलं तर तिसरी ॲक्टिव्हिटी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. चौथी ॲक्टिव्हिटी मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स. नंतर मित्रांनो पाचवी ॲक्टिव्हिटी आहे लँग्वेज स्टडी. आणि ह्यानंतर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर मित्रांनो 6 ॲक्टिव्हिटीज आहे. या शेवटची ॲक्टिव्हिटीज मित्रांनो व्होकॅब्युलरी. हे झालं मित्रांनो तुमचा क्वेश्चन 1चा ए पार्ट. लक्षात घ्या, क्वेश्चन 1चा ए पार्ट झाला, अजून बी पार्ट बाकी. आता ह्या 6 ॲक्टिव्हिटीज आहे, ह्या 6 ॲक्टिव्हिटीज कशा सोडवायच्या, तुम्हाला गुण कसे मिळतील, कोणकोणते क्वेश्चन येतील त्याची माहिती देतो. तर सर्वप्रथम तुम्ही बघून घ्या, प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो कदाची आहे, कशाची मित्रांनो, महाराष्ट्र बोर्डाची आहे. आणि मित्रांनो कधी आलेली क्वेश्चन पेपर आहे, 2022ची मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आहे. मी तुम्हाला कोणतीही फेक माहिती देत नाही, सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही बघून घ्या मित्रांनो, मार्च 2022ची ही इंग्लिशची क्वेश्चन पेपर आहे. 2022मध्ये मित्रांनो ज्यावेळेस मार्च महिन्यामध्ये तुमचे बोर्डाचे पेपर होतात, जसे की आता होत आहे, ज्यावेळेस मित्रांनो 2022मध्ये बोर्डाचे पेपर झाले, तर मित्रांनो बोर्डाकडून ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. हे क्वेश्चन ठिकाणी विचारण्यात आले होते. तेच क्वेश्चन मी तुमच्या समोर ओपन केले आहे. कारण मित्रांनो बहुतेक वेळेस जे क्वेश्चन मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी विचारले गेले असतील, तेच क्वेश्चन मित्रांनो याही वर्षी विचारले जातात. 1-2 क्वेश्चन तर या ठिकाणी मित्रांनो विचारले जात असतात. म्हणून तुम्हाला मी ही क्वेश्चन पेपर ठिकाणी ओपन केली, जेणेकरून ह्यापैकी तुम्हाला कोणता ना कोणता ठिकाणी क्वेश्चन येऊ शकतो. आता बघा मित्रांनो, आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला सर्व पेपर पॅटर्न समजून जाईल, तुमच्या मनात भीती राहणार नाही, म्हणून तुम्हाला ही क्वेश्चन पेपर ओपन केली आहे. तर बघा, पहिली ॲक्टिव्हिटीज आहे, असं तुम्हाला ठिकाणी पॅरेग्राफ दिला असतो. हा पॅरेग्राफ मित्रांनो 275 ते 300 शब्दापर्यंत मित्रांनो असतो. तुम्हाला ठिकाणी बघून घ्या, हा तुम्हाला ठिकाणी मित्रांनो पॅरेग्राफ दिला आहे. तुमच्या पुस्तकात मित्रांनो हा पॅरेग्राफ असतो, तो बाहेरील नसतो. ठीक आहे. तर यामध्ये मित्रांनो पहिला क्वेश्चन सांगितलेला ट्रू ऑर फॉल्स. म्हणजेच काय, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट अँड रिराईट देम. म्हणजेच काय, यामध्ये तुम्हाला मित्रांनो चुकीचे कोणते स्टेटमेंट आहेत, कोणत्या ठिकाणी मित्रांनो चुकीचे वाक्य आहेत, हे तुम्हाला ओळखायचे आणि त्या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा रिराईट करायचे, असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला ABCD हे 4 ठिकाणी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहेत. आता हे 4 मित्रांनो तुम्हाला ठिकाणी लिहायचे आहेत. आता ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. ॲक्टिव्हिटीज 1 तुम्ही कंप्लीट केली, 2 तुम्हाला ठिकाणी गुण मिळतील. दुसरे मित्रांनो A2 ॲक्टिव्हिटीज, यामध्ये मित्रांनो रिअरेंज करायचे. रिअरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट इन ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स इन द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजेच काय, तर हा पॅसेज बघायचा, हा पॅसेज तुम्हाला दिला आहे. ह्या पॅसेजमध्ये मित्रांनो हा पॅसेज तुम्हाला व्यवस्थितपणे रीड करून घ्यायचा. हा पॅसेज रीड केल्याच्यानंतर मित्रांनो ह्यामध्ये सिरियल वाईज मित्रांनो कोणी कोणतं वाक्य म्हटलेलं आहे किंवा कशा मित्रांनो ही अरेंजमेंट आहे, हे तुम्हाला चेक करायचे. आता बघा, यामध्ये तुम्हाला सांगितलेलं बघा, ए दिलं आहे, तर ए वाचायचं मित्रांनो काय सांगितलेलं आहे, बी वाचायचं, सी वाचायचं, डी वाचायचं. यामध्ये मित्रांनो नंबर वाईज तुम्हाला फक्त काय, जास्त काही मित्रांनो डॉक्युमेंट नाही, यामध्ये फक्त काय 2 मार्क तुम्हाला इझिली मिळतील. फक्त काय करायचे, याचे तुम्हाला नंबर चेंज करायचे, रिअरेंज करायचे आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे तुम्हाला ठिकाणी रिअरेंज करून ते लिहायचे आहे. ठीक आहे. याची तुम्हाला 2 गुण मित्रांनो इझिली मिळतील. नंतर बघा पुढच्या ठिकाणी A3 ॲक्टिव्हिटीज तुम्ही इझिली
इझिली ते सॉल्व्ह करू शकतात. नंतर मित्रांनो चौथी ॲक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्स. ही ॲक्टिव्हिटी सर्वांनी सोडवायची, कारण मित्रांनो ही ॲक्टिव्हिटीला तुम्हाला ठिकाणी इझिली मित्रांनो 2 गुण मिळतील. कशाप्रकारे बघा, यामध्ये तुम्हाला मित्रांनो एक टॉपिक दिलेला असतो. हा एक टॉपिक आहे बघा, तुम्ही बघून घ्या. हा टॉपिक तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्नपत्रिकामध्ये या वर्षीच्या, ठीक आहे. तर ह्या वर्षीच्या पेपरमध्ये तुम्हाला हा टॉपिकही विचारला जाऊ शकतो. तर असं तुम्हाला एक टॉपिक दिला असतो. यावर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, तर तुमचे मत लिहायचं असतं. मत म्हणजेच काय, तर तुम्हाला काय वाटतं. हा एक टॉपिक आहे बघा. सपोज यू आर अ मॅनेजर ऑफ अ हॉटेल, म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या हॉटेलचे मॅनेजर आहात. अ पूर बॉय हॅज टेकन डिनर इन द हॉटेल, म्हणजेच काय, एखादी गरीब मुलगा तुमच्या हॉटेलमध्ये जेवायला आला. अँड देन ही फाउंड ही हॅज नॉट इनफ मनी, म्हणजेच काय, त्याच्याकडे तो मुलाच्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी तो जेवायला आला, पण त्याच्याकडे पैसे नाही आहे. तुम्ही बघू शकता ही हॅज नॉट इनफ मनी टू पे द बिल, म्हणजेच काय, जे तुम्ही त्या एखाद्या गरीब मुलाने जेवण केलं आणि नंतर त्याच्याकडे पैसे नाही आहे बिल पेमेंट करण्यासाठी. तर त्यामध्ये काय सांगितलं बघा, डिस्क्राईब हाऊ यू विल रिॲक्ट इन द सिच्युएशन, म्हणजेच काय, तर हॉटेल तुमचं आहे, तुम्ही त्या हॉटेलचे मॅनेजर आहात. तुमच्या हॉटेलमध्ये एखाद्या गरीब मुलगा जेवण्यासाठी आला, त्या मुलाने जेवण केलं किंवा त्याच्याकडे पैसे नाही आहे ते बिल पेमेंट करण्यासाठी. तर मग तुम्ही त्या ठिकाणी रिॲक्ट काय करणार, तुम्ही कशा ठिकाणी सिच्युएशन हँडल करणार, हा तुम्हाला सांगितलेलं. मग आता तुम्ही काय करणार, तर एखादी व्यक्ती असेल तो त्या मुलगाला या ठिकाणी बोलेल किंवा टॉर्चर करेल, किंवा एखादी व्यक्ती असेल त्याला भांडे धुण्यासाठी सांगेल किंवा काही ना काही सांगेल. एखादी चांगला व्यक्ती असेल तो त्या मुलाला आणखी पैसे देईल आणि घरी पाठवून देईल. एखादी चांगला व्यक्ती असेल तो त्या मुलाला या ठिकाणी जेवण देईल. अशा मित्रांनो जे तुम्हाला सुचतं. मग आता तुम्हाला काय आहे, तुमचं काय मत आहे, यामध्ये माझं मत या ठिकाणी विचारलं नाही, यामध्ये तुमचं मत लिहायचं आहे. आता प्रत्येकाचं मत वेगळं असेल. एक नंबरचा विद्यार्थ्याचं मत वेगळं असेल, तो सांगेल की भांडे घास. दुसरा विद्यार्थी असेल, दुसरा मॅनेजर असेल, तो सांगेल की हे कर. तिसरा म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचे मत हे वेगवेगळे असते. म्हणजेच फक्त काय, ह्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं मत लिहायचं आहे. इझी क्वेश्चन मित्रांनो. आता मत लिहिण्यासाठी किती ओळी लिहायची, तुम्हाला फक्त कमीत कमी 4 ते 5 ओळी तुम्ही या ठिकाणी जर लिहिल्या, 4 किंवा 5 किंवा 8 ओळी जास्त लिहिल्या तरी तुम्हाला 2 गुण इझिली मिळतील, ठीक आहे. तुमचे मित्रांनो 4 क्वेश्चन झाले, तुम्हाला आणखी जवळजवळ मित्रांनो 8 गुण आणखी इझिली मिळाले. नंतर लँग्वेज स्टडी A5 ॲक्टिव्हिटी असेल मित्रांनो लँग्वेज स्टडी. यामध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये काय सांगितलं बघा, मेक द अबोव स्टेटमेंट सिम्पल. म्हणजे काय मित्रांनो, हे जे स्टेटमेंट दिलं आहे, हे जो तुम्हाला सेंटेन्सेस दिले हे तुम्हाला आणखी सिम्पल लिहायचे आहे. आता तुम्ही हे इझिली मित्रांनो करू शकता, तुम्ही लँग्वेज स्टडी शिकलेला आहात. नंतर 6वं असतं मित्रांनो बघा ॲक्टिव्हिटी व्होकॅब्युलरी. यामध्ये काय मित्रांनो फक्त जोड्या लावायच्या आहेत. काय सांगितलं बघा, मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. म्हणजेच काय, यामध्ये तुम्हाला मित्रांनो कॉलम ए दिलं आहे, याचे मित्रांनो अर्थ तुम्हाला ह्यामध्ये दिले आहेत कॉलम बीमध्ये. मग तुम्हाला काय करायचं आहे, याचा अर्थ कुठे कॉलम बीमध्ये कोणता याचा अर्थ असतो, तर ए दिलं आहे तुम्हाला, याचा अर्थ कोणता आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच काय मित्रांनो, तर तुम्हाला ह्यामध्ये फक्त कॉलम ए वाचायचे, त्याचे अर्थ काय कॉलम बीमध्ये आहे का ते तुम्हाला जोड्या लावायचे आहे. याचे मित्र तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळून जातील. नंतर मित्रांनो ए पार्ट संपला, आपला ए पार्ट संपला. मग याचे तुम्हाला किती गुण मिळतील, 12 गुण. म्हणजेच काय, ह्या ठिकाणी तुमचे 12 गुण पक्के झाले. हे इझिली मित्रांनो आहे, ठीक आहे. तुम्हाला मी सर्व या ठिकाणी आताच सॉल्व्ह करून दाखवले, म्हणजेच तुमच्या ठिकाणी 12 गुण या ठिकाणी तुम्हाला मिळाले. आता मित्रांनो यामध्ये क्वेश्चन 1 मध्ये बी पार्ट असतो. क्वेश्चन 1 मध्ये मित्रांनो ए आपण सॉल्व केला, क्वेश्चन 1चा ए आपण या ठिकाणी सॉल्व केला. आता मित्रांनो त्याचा B1, बीमध्ये 2 पार्ट असतात, B1 आणि B2. आता B2 म्हणजेच मित्रांनो काय, तर B2 तुम्हाला 1 गुणांसाठी असतो, B1 मित्रांनो तुम्हाला 3 गुणांसाठी असतो. आता B1 म्हणजे मित्रांनो काय, तर ह्यामध्ये तुम्हाला ग्रामर असतं. ग्रामरमध्येच काय, लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असतं. डू ॲज डायरेक्टेड. म्हणजेच काय, आता बघा ह्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, हे जो क्वेश्चन दिलं तुम्हाला, वी कॅन ॲक्सेप्ट अवर लाईफ ग्रेटफुली. म्हणजेच काय, ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, रिराईट युझिंग मॉडल ऑक्झरी. मॉडल ऑक्झरी तुम्हाला ठिकाणी हे सोडवायचं. नंतर बघा, बिगिन द सेंटेन्स विथ नो सुनर. म्हणजेच काय, ह्यामध्ये तुम्हाला एक या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी तुम्हाला ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. नंतर मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं बघा, क्वेश्चन 3 हे तुम्हाला करायचं आहे, मेक इट इज अ ऑथोरिक क्वेश्चन्स. म्हणजेच काय मित्रांनो, तर ग्रामर तुम्ही इझिली शिकलात, तुम्हाला ग्रामर येतं. म्हणजेच या ठिकाणी तुमचे 3 गुण इझिली झालेत. फक्त तुम्हाला हे 3 प्रश्न लिहायचे आहे ग्रामरनुसार. नंतर मित्रांनो दुसरा क्वेश्चन असतो B2. आता यामध्ये मित्रांनो स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्सेस. या ठिकाणी तुम्हाला याचे 1 गुण मिळतात. नंतर आता मित्रांनो झाला आपला क्वेश्चन 1. क्वेश्चन 2 बघा मित्रांनो, क्वेश्चन 2 मध्ये 2 पार्ट असतात, ए आणि बी. आता क्वेश्चन 2चा मित्रांनो ए पार्ट आपण बघूया. ह्यामध्ये काय सांगितलेलं, हा एक तुम्हाला पॅरेग्राफ दिला असतो. हा पॅरेग्राफ मित्रांनो कुठला असतो, तुमच्या पुस्तकातला नाही. हा पॅरेग्राफ मित्रांनो बाहेरचा असतो, तुमच्या पुस्तकाबाहेरला हा पॅरेग्राफ असतो. म्हणजेच काय, तर मित्रांनो नॉन टेक्स्च्युअल हा पॅरेग्राफ असतो. तुम्ही जर बघितलं क्वेश्चन 1 मध्ये हा जो तुम्हाला पॅरेग्राफ दिला आहे, हा पॅरेग्राफ मित्रांनो तुमच्या पुस्तकातील असतो. म्हणजेच तुम्ही शिकलेला आहे, म्हणून तुम्हाला याचं काय उत्तर असेल ह्या ॲक्टिव्हिटीजचं हे तुम्हाला माहिती आहे. ॲक्टिव्हिटीज 1, ॲक्टिव्हिटी 2, ॲक्टिव्हिटी 3, ॲक्टिव्हिटी 6 पर्यंत तुम्ही इझिली याची प्रश्न उत्तर देऊ शकतात. तसं मित्रांनो क्वेश्चन 2 मध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी सोडवायचे आहेत. रीड द एक्स्टेट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो 6 ॲक्टिव्हिटीज असतात. 12
12 मार्कांसाठी. जसं तुम्ही वरती 6 ॲक्टिव्हिटीज इझिली सोडवल्यात, तुम्हाला 12 गुण मिळाले. तसेच क्वेश्चन 2मध्ये सुद्धा एमध्ये तुम्हाला 12 ॲक्टिव्हिटीज असतात. आता ह्या 12 ॲक्टिव्हिटीजमध्ये मित्रांनो 6 ॲक्टिव्हिटीज असतात. 6 ॲक्टिव्हिटीचे तुम्हाला 12 गुण मिळतात. ठीक आहे. तर बघा पहिली ॲक्टिव्हिटी मित्रांनो, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर दिअर ऑकरन्सेस इन द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजेच काय, हा जो तुम्हाला पॅराग्राफ दिला आहे त्यानुसार तुम्हाला हे लिहायचं आहे. नंतर मित्रांनो एक्सप्लेन करायचं आहे. A2 ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. नंतर मित्रांनो A3 ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला गिव्ह रिझन द्यायचं आहे, म्हणजेच कारण द्यायचं आहे. नंतर मित्रांनो चौथं आहे मित्रांनो A4 पर्सनल रिस्पॉन्स. हे तुम्हाला सोडायचं नाही. मी काय सांगितलं तुम्हाला, हे सोडायचंच नाही. पर्सनल रिस्पॉन्स आला तर तुम्हाला लिहायचं, कमीत कमी 4 ओळी लिहा, 5 ओळी लिहा किंवा 6 ओळी लिहा. इंग्लिशमध्ये तुम्हाला कमीत कमी 1 गुण तरी दिला जाईल. 1 गुण मित्रांनो खूप महत्त्वाचा असतो, म्हणून पर्सनल रिस्पॉन्स कोणीही सोडायचं नाही. इझिली तुम्हाला गुण मिळतात. ठीक आहे. नंतर मित्रांनो 5वी ॲक्टिव्हिटी असते ग्रामर. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रामॅटिकली मित्रांनो हे क्वेश्चन आणखी सॉल्व्ह करायचे आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर 6वं ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो होकॅबलरी. यामध्ये मित्रांनो तुम्ही आणखी बघू शकता होकॅबलरी तुम्हाला आणखी मित्रांनो इझिली येतं. आता मित्रांनो B1 यामध्ये सुद्धा ए झालं मित्रांनो. क्वेश्चन 2चा आपण ए पार्ट बघितला. आता मित्रांनो क्वेश्चन 2चा आपण बी पार्ट बघणार आहोत. आता बी पार्ट मित्रांनो किती मार्कांसाठी आहे, तर बी पार्ट मित्रांनो 3 मार्कांसाठी. जसे मित्रांनो ए पार्ट आपला 12 मार्कांसाठी झाला, तसंच मित्रांनो बी पार्टसुद्धा 3 मार्कांसाठी. हे 3 मार्क मित्रांनो सोडायचे नाही. आता यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं बघा, समरी रायटिंग दिलेली. समरी रायटिंग म्हणजेच काय, तर यामध्ये तुम्हाला बघा अशी ठिकाणी मित्रांनो स्टार्टिंग दिलेली असते. बघा हा तुम्हाला ही स्टार्टिंग दिलेली आहे. ही स्टार्टिंग दिलेली आहे. ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो जे या ठिकाणी हे डॅश दिलेले बघा, हे डॅश दिलेले तुम्हाला डॉट. ह्या डॉटमध्ये तुम्हाला फक्त मित्रांनो शब्द भरायचे. कुठून भरायचे शब्द, तर हे बघा हे तुम्हाला दिलं आहे. हा पॅराग्राफ दिला आहे, हा पॅराग्राफ वाचायचा आहे. हा पॅराग्राफ दिला आहे, हा पॅराग्राफ तुम्हाला वाचायचा आहे. ह्या पॅराग्राफनुसार मित्रांनो फक्त तुम्हाला या ठिकाणी शब्द भरायचे. शब्द म्हणजे एक शब्द भरून चालणार नाही, तर कंप्लीट या ठिकाणी वाक्य लिहायचे असतात. म्हणजेच काय, तर हा पॅराग्राफ दिला आहे. या पॅराग्राफ मित्रांनो किती मोठा आहे, तर याची शॉर्टमध्ये तुम्हाला समरी लिहायची. समरी म्हणजेच काय मित्रांनो, हा जो पॅराग्राफ आहे हा 300 शब्दांचा असेल किंवा 200 शब्दांचा असेल, तर याची मित्र तुम्हाला कमीत कमी 100 शब्दांमध्ये, 50 शब्दांमध्ये किंवा 150 शब्दांमध्ये समरी लिहायची आहे. ही समरी रायटिंग मित्रांनो याला म्हणतात. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला ठिकाणी जवळजवळ मित्रांनो याच्यासाठी किती गुण आहेत, 3 गुण आहेत. इझिली मित्रांनो 3 गुण तुम्हाला मिळतात समरी रायटिंगसाठी. म्हणजेच काय, जर तुम्ही कमीत कमी 15 ओळी किंवा मित्रांनो 10 ओळी जेवढा पॅराग्राफ आहे तेवढं जर तुम्ही या ठिकाणी कमीत कमी 100 शब्द, 200 शब्द किंवा 150 शब्द किंवा 50 शब्दापर्यंत हा पॅराग्राफ लिहिला, तर तुम्हाला मित्रांनो इझिली याचे 3 गुण मिळतात. हे तुमचे मित्रांनो हक्काचे गुण आहेत, हे सोडायचे नाही. सी पार्ट असतो मित्रांनो यामध्ये माइंड मॅपिंग. आता माइंड मॅपिंग म्हणजेच काय, तुम्हाला ठिकाणी मित्रांनो मॅपिंग या ठिकाणी तयार करायचे असतं. माइंड मॅपिंग. आता बघा, डेव्हलप अ माइंड मॅपिंग युझिंग युअर आयडियाज अँड कन्सेप्ट टू डेव्हलप द टॉपिक प्रॉपर टाईम मॅनेजमेंट. म्हणजेच काय, ते ह्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मित्रांनो टाईम मॅनेजमेंट ठिकाणी प्रॉपर ठिकाणी माइंड मॅप ठिकाणी करायचे आहे. ही मित्रांनो इझिली असतं, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. बघा, युझिंग द टायटल कनेक्ट युअर थॉट्स. नंतर तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो ए पार्ट, बी पार्ट, सी पार्ट आपण या ठिकाणी बघितला. याचे मित्रांनो 3 गुण असतात सी पार्टचे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला क्वेश्चन 2मध्ये किती गुण मिळाले तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 18 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळाले. नंतर बघा मित्रांनो तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन 3 या ठिकाणी स्टार्ट होतो. क्वेश्चन 3 मित्रांनो कोणता असतो, पोएट्री. म्हणजेच काय, कवितावर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन असतात. अशा प्रकारे तुम्हाला एक पोएम दिलेली असते. बघा, ही एक पोएम आहे. या पोएमवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. 10 मार्कांसाठी मित्रांनो क्वेश्चन 3A असतो. ठीक आहे. आता ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक पोएम दिली बघा. अशा प्रकारे ही पोएम तुम्हाला येऊ शकते. पोएम लक्षात ठेवा. तर यामध्ये तुम्हाला असा ठिकाणी मित्रांनो क्वेश्चन विचारले जाईल, ॲक्टिव्हिटीज विचारली जाईल. कंप्लीट द वेब डायग्राम अबाउट द क्वालिटीज निडेड ऑन द जर्नी ऑफ लाईफ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, क्वालिटीज निडेड ऑन द जर्नी ऑफ लाईफ. म्हणजेच काय, तर मित्रांनो लाईफ जगण्यासाठी कोणकोणत्या ठिकाणी क्वालिटीची या ठिकाणी गरज असते हे तुम्हाला ठिकाणी लिहायचं. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ह्या पोएममध्ये त्याचे आन्सर मिळतील. ही पोएम तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायची आहे. या पोएममध्ये तुम्हाला त्याचे आन्सर मिळून जातील. म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्याला इंग्लिश येते तो इझिली हे जी ॲक्टिव्हिटीज येते इझिली तो सॉल्व्ह करून देईल. नंतर दुसरी मित्रांनो A2 ॲक्टिव्हिटीज ॲनालिसिस द लाईन. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. तिसरी मित्रांनो ॲक्टिव्हिटीज पर्सनल रिस्पॉन्स. मित्रांनो A4ला ही पर्सनल रिस्पॉन्स काही ठिकाणी विचारले क्वेश्चन 2मध्ये. इतर मित्रांनो क्वेश्चन 3 मध्ये विचारलं आहे पर्सनल रिस्पॉन्स सोडायचा नाही. कारण मित्रांनो याचे तुम्हाला 2 गुण इझिली ह्या ठिकाणी मिळतात, म्हणून हा प्रश्न सोडायचा नाही. नंतर बघा क्वेश्चन 4 दिला आहे. ॲक्टिव्हिटी 4 आहे मित्रांनो पोएटिक डिवाइस. नंतर ॲक्टिव्हिटीज 5 मित्रांनो पोएटिक क्रिएटिव्हिटी. याचे तुम्हाला 2-2 गुण मिळतात. आता हे मित्रांनो क्वेश्चन तुम्ही जर बघितलं, क्वेश्चन 3चं ए पार्ट आपण बघितला. आता क्वेश्चन 3चं मित्रांनो आपण बी पार्ट बघूया. ॲप्रिशिएशन मित्रांनो, ॲप्रिशिएशन तुम्हाला करावं लागतं. अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण पॉईंट्स दिले आहे, त्याचे ॲप्रिशिएशन तुम्हाला ठिकाणी करायचं आहे. नंतर बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला आता क्वेश्चन 4 ठिकाणी स्टार्ट होतो. यामध्ये तुम्हाला सुद्धा मित्रांनो अशा प्रकारे ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. बघा, आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 ऑप्शन असतात. पहिलं हे ऑप्शन आहे, दुसरं मित्रांनो हे ऑप्शन काय, स्टेटमेंट ऑफ प्रपोज. तुम्ही ठिकाणी बघू शकता. याचे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 4 गुण मिळतात. ठीक आहे. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो 3 ऑप्शन असतात तुम्हाला. यामध्ये ग्रुप डिस्कशन असेल, स्टेटमेंट ऑफ प्रपोज असेल आणि मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला हे पहिले दिलेलं आहे. ठीक आहे.
आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं याची तुम्हाला 4 गुण मिळतील. नंतर याचे बी पार्ट असतं मित्रांनो, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आता यामध्ये ईमेल रायटिंग तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ईमेल रायटिंग करू शकता. हा तुम्हाला टॉपिक दिला असतो, यावर तुम्हाला ईमेल राईट करायचे. दुसरा टॉपिक आहे मित्रांनो रिपोर्ट रायटिंग. तुम्ही रिपोर्ट रायटिंग करू शकता. हा एक तुम्हाला टॉपिक दिला, यावर तुम्ही रिपोर्ट रायटिंग करू शकता. याचे तुम्हाला 4 गुण मिळतील. किंवा मित्रांनो इंटरव्ह्यू क्वेश्चन, तुम्हाला हा सर्वात सोपा क्वेश्चन असतो मित्रांनो इंटरव्ह्यू क्वेश्चन. कमीत कमी तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी विचारायचे असतात. स्वतः या ठिकाणी मित्रांनो 8 ते 10 क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी विचारायचे असतात. याचे तुम्हाला इझिली 4 गुण मिळतात. तर सर्वात जास्त मित्रांनो सोपा क्वेश्चन इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो. म्हणून मित्रांनो तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन या ठिकाणी जर लिहिले जवळजवळ 8 ते 10 एखादी व्यक्ती तुमचा इंटरव्ह्यू घेतोय, तर मग तो व्यक्ती इंटरव्ह्यू घेणारा तर तुम्हाला कोणते प्रश्न विचारेल, जसं की तुमचं नाव असेल, नंतर तुम्ही कसे शिकला काय आता जो तुम्हाला टॉपिक असेल त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन विचारेल. तर मग कसे विचारेल तर यावर तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन तयार करायचे आणि लिहायचे. किती मार्क तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी मिळतात. नंतर मित्रांनो सी यामध्ये पार्ट असतो, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज स्पीच रायटिंग. आता मित्रांनो हे 3 तुम्हाला टॉपिक दिले आहे, यावर तुम्हाला मित्रांनो स्पीच रायटिंग लिहायची. याची तुम्हाला 4 गुण मिळतात इझिली मित्रांनो. ठीक आहे. नंतर बघा डी पार्ट यामध्ये अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज फिल्म रिव्ह्यू तुम्हाला ठिकाणी करायचं आहे. किंवा मित्रांनो ब्लॉग रायटिंग तुम्ही करू शकता. किंवा मित्रांनो अपील तुम्ही ठिकाणी लिहू शकता. म्हणजेच त्याची तुम्हाला या ठिकाणी 4 गुण मिळतात. ठीक आहे. तर झाला मित्रांनो आपला चौथा क्वेश्चन. याचे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 16 गुण मिळतात. म्हणजे सर्वात जास्त गुण मित्रांनो याचे असतं बघा 4 4 8. नंतर तुम्ही जर बघितलं तर हे 4 12 आणि मित्रांनो हे 4 16. म्हणजे जवळजवळ तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 16 गुण यामध्ये मिळतात. आणि मित्रांनो ही रायटिंग स्किल आहे. म्हणजेच मित्रांनो काय तर रायटिंग स्किल सेक्शन 3 रायटिंग स्किल हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजेच रायटिंग स्किल कोणी सोडायचं नाही. 16 गुण तुम्हाला या ठिकाणी इझिली मिळतात. ठीक आहे. हे झाल्यानंतर आता मित्रांनो शेवटचं सेशन असतं आपलं मित्रांनो लिटररी नॉवेल. आता नॉवेल म्हणजेच काय ते ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 16 गुण मिळतात. यामध्ये मित्रांनो 4 पार्ट असतात बघा. ए पार्ट असेल, नंतर बी पार्ट असेल, सी पार्ट असेल आणि डी पार्ट असेल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता बी पार्ट, सी पार्ट, डी पार्ट. या ठिकाणी आपली प्रश्नपत्रिका एंड होते. आता यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं बघा, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन. यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असतात. तुम्हाला मित्रांनो काय करायचे तर ह्या ठिकाणी जोड्या लावायच्या. ठीक आहे. या जोड्या जोडायच्या, याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. आणि मित्रांनो ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे फिक द ऑड वर्ड आउट. म्हणजेच काय ह्या ठिकाणी तुम्हाला एखादी ऑड म्हणजेच मॅच न होणारा शब्द ओळखायचा, याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. ह्या ठिकाणी तुम्हाला इझिली 4 मार्क्स तुम्हाला मिळतात. कारण कोणी मित्रांनो हे लहान मुलगासुद्धा हे सॉल्व्ह करून देईल. त्यानंतर बघा पुढचं मित्रांनो बी पार्ट. यामध्ये सांगितलेलं आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स द क्वेश्चन गिवन बिलो. यामध्ये तुम्हाला मित्रांनो फक्त 50 शब्द ठिकाणी लिहायचे. या 2 टॉपिकवरती तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 4 मार्क्स या ठिकाणी मिळतात. नंतर बघा सी पार्ट असतो आन्सर द फॉलोइंग. हे जे तुम्हाला क्वेश्चन विचारले याची तुम्हाला आन्सर लिहायची, याची तुम्हाला 4 गुण मिळतात. नंतर डी पार्ट असेल आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. याची तुम्हाला मित्रांनो 2 क्वेश्चन आहेत, त्याची तुम्हाला ठिकाणी आन्सर लिहायची, याची तुम्हाला 4 गुण मिळतात. म्हणजे या ठिकाणी तुमचे 16 गुण झाले. विद्यार्थी मित्रांनो बघा इझिली पेपर आहे. इझिली मित्र तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर अशा प्रकारे तुम्ही माइंडसेट ठेवला, तर ज्या प्रकारे मी माइंडसेट ठेवलेला आहे की तुम्हाला पटापट संपूर्ण सांगून द्यायचे आणि पटापट मित्रांनो इझिली क्वेश्चन असतो, इझिली प्रश्नपत्रिका असते, असं मी तुम्हाला सांगून या ठिकाणी मोकळा झालो. पण मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही लिहिताना सुद्धा एकच गोष्ट लक्षात ठेवायचे की मी जे काही लिहितो त्या ठिकाणी बरोबर आहे आणि अगदी बरोबर आहे, त्याची मला ठिकाणी गुण मिळतील. कमीत कमी मित्रांनो सर्व पेपर लिहिण्याची कोशिश करायची. कारण मित्रांनो सर्व पेपर जर तुम्ही ठिकाणी लिहिला, कमीत कमी मित्रांनो जर 80 गुणाचा तुम्ही ठिकाणी पेपर जर सॉल्व्ह केला, तर तुम्हाला मित्रांनो कमीत कमी 50 गुण, नाहीतर मित्रांनो 60 गुण किंवा मित्रांनो 40 गुण जरी मिळाले तरी तुम्ही ठिकाणी मित्रांनो पास असणार आहात आणि चांगल्या गुणाने. तर मित्रांनो टार्गेट हे द्यायचं की मी सर्व जे लिहितो ते बरोबर आहे. मग त्यासाठी मित्रांनो काय करायचं तर 80 गुणाचा जर तुम्ही पेपर लिहिला तर तुम्हाला ठिकाणी कमीत कमी 70 गुणसुद्धा मिळू शकतात जर तुम्ही ठिकाणी पेपर बरोबर लिहिला असेल तर. मग मित्रांनो हे 70 गुण जरी तुम्हाला या ठिकाणी मिळाले किंवा 75 गुण जरी मिळाले तर विद्यार्थ्यांना विचार करा तुमच्या ठिकाणी टक्केवारी किती वाढणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनो काय तर पेपर पूर्ण लिहिण्याची कोशिश करायची आहे. आणि मित्रांनो एकदम इझिली हा पेपर आहे. सर्व मुलांना मित्रांनो सर्वात सोपा पेपर इंग्लिश आहे. म्हणून मित्रांनो तुम्ही काळजी करू नका, एकदम सोपा पेपर आहे मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवली आहे मार्च 2022ची. लक्षात घेऊन घ्या, मार्च 2022ला मित्रांनो आलेली ही बोर्डाची क्वेश्चन पेपर आहे. बोर्डाने ठिकाणी मित्रांनो काढलेली, मी काढलेली नाही. लक्षात घ्या, कारण मी तुम्हाला सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड करत असतो. तर मार्च 2022ला आलेली ही बोर्डाची क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाईल, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला हवी असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी तुम्ही ही प्रश्नपत्रिका बघून घ्या. कारण ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही ना काही क्वेश्चन ठिकाणी विचारले जाऊ शकतात. म्हणून ही प्रश्नपत्रिका सर्वांनी डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून घ्या. कारण पेपर जवळ आलेला आहे. म्हणून मित्रांनो सर्वांना ठिकाणी ऑल द बेस्ट. सर्वांना ठिकाणी चांगले पेपर लिहायचे आणि ही प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली टेलिग्राम चॅनलची. सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करा. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही प्रश्नपत्रिका वाचा, जेणेकरून तुमचा ठिकाणी सराव होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.